हरिओम. मी आहे डॉक्टर विजया कदम. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, तो म्हणजे पीसीओडी वरील योगासने. पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पीसीओएस म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हॅरी सिंड्रोम. आता ह्या परिस्थितीमध्ये काय होतं, जे काही ओव्हरीज मध्ये किंवा अंडाशय आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये अपरिपक्व अंडी किंवा ज्याला इमॅच्युअर एग्ज आपण म्हणू शकतो, ही खूप मोठ्या प्रमाणात तयार होत असतात आणि त्यामुळे काय होतं, त्या इमॅच्युअर एग्सचं सिस्टमध्ये रूपांतर होतं आणि हा सिस्ट आपल्या ओव्हरीजचा बराचसा भाग व्यापून घेतो. त्यामुळं सिस्टमधून यातून जे फिमेल हार्मोन सिक्रेट व्हायला पाहिजेत, जसे की इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हे तयार न होता अँड्रोजन किंवा मेल हार्मोन ज्याला आपण टेस्टोस्टेरॉन म्हणतो, त्याचं स्त्रवण वाढलं जातं, त्याचे स्राव वाढले जातात. त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की पाळी अनियमित येते आणि संपूर्ण जीवनशैली त्यामुळे बिघडून इतर विकारही उत्पन्न होत असतात. आता पीसीओडी हा आपल्याला पाहायला मिळतो जगभरामध्ये अनेक स्त्रियांमध्ये. आत्ताची विधी बदललेली जीवनशैली आहे, ताण आहे, नैराश्य आहे किंवा ओबेसिटी किंवा लठ्ठपणा आहे, यामुळे ह्या स्त्रियांमध्ये हा विकार आपल्याला पाहायला मिळतो. पीसीओडी खरं तर वाढल्यामुळे वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी वाढण्याची शक्यता वाढती. त्यामुळे ह्याच्यावर योग्य उपचार आणि वेळेत उपचार जर झाले नाहीत तर काही कॉम्प्लिकेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्याची सिम्पटम्स सुरुवातीला आपल्याला इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी व्यवस्थित येत नाही, आली तर खूप ब्लिडिंग होतं, खूप दिवसभर राहतं किंवा स्कॅन्टी म्हणजे कमी वेळापुरतं होतं किंवा स्पॉटिंग होतं किंवा त्याच्यामध्ये टायमिंग असं होत नाही किंवा खूप लेट येते किंवा खूप लवकर पण सायकल येते, खूप जास्त वेळासाठी राहते किंवा खूप कमी वेळासाठी राहते. त्यामुळं पोटात दुखणं असंही होऊ शकतं. आता ह्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स काही निर्माण होतात, जसं की जर आपण वेळेत ट्रीट नाही केलं तर त्याच्यामुळे वेट गेन हा आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळतो. कधी कधी हेअर लॉस आपल्याला पाहायला मिळतो, स्किनवरती पिंपल्स येणं, ॲक्ने येणं, पिगमेंटेशन वाढणं किंवा कधी कधी मेल हार्मोन्सचे डॉमिनेशन झाल्यामुळे चेहऱ्यावरती सुद्धा केस यायला, मिशी, दाढी यायला सुरुवात होते आणि त्यामुळे मग इन्फर्टिलिटी हा एक मोठा मेजर प्रॉब्लेम येऊ शकतो की जो प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते. ह्यासाठी आपण पाहूयात आज कोणती आसनं करायची आहेत ते. पहिलं आसन आपण करणार आहोत ह्याच्यामध्ये चक्कीचालन आसन, ज्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आसन हे पीसीओडीसाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन सुरुवातीला दोन्ही हातांनी स्ट्रेच करून जे की पोटावरती दाब आपल्याला इथं अपेक्षित आहे तो दाब इथे घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी करून झाल्यानंतर आता आपल्याला रोटेशन करायचंय. डाव्या पायाच्या आणि उजव्या पायाच्या बाजूने आपल्याला हात बाहेर काढायचा, हात कोपऱ्यातून सरळ ठेवायचा. इथं पोटाला, खालच्या पोटाला मसाज अपेक्षित आहे. सुरुवातीला क्लॉकवाईज डिरेक्शन आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने करायचं. सुरुवातीला 5 रिपिटेशन करा, हळूहळू 10 रिपिटेशन, 20 रिपिटेशन अशी वाढवू शकता. चक्की चालन आसनाचा जर नियमित सराव केला तर निश्चितच पीसीओडी मध्ये खूप फायदा होतो, कारण का आपल्या युट्रस किंवा गर्भाशयाच्या पिशवीच्या स्नायूंची ताकद वाढवली जाते. त्यामुळं पीसीओडी नियंत्रित करण्यासाठी निश्चितच याचा फायदा होतो. पोटावरचं फॅट्स कमी व्हायला मदत होते आणि पेल्व्हिक एरियावरती चांगल्यापैकी मसाज होतो इथं. त्यामुळे पेल्व्हिक एरियामधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुधारलं जातं. हिप जॉईंट, ग्रॉइन आपला ओपन व्हायला मदत होती, त्यामुळं तिथल्या मसलचा टोन एक वाढायला मदत होती. आपल्या पोटाचं फॅट्स कमी होतात, त्यामुळे पेनफुल मेन्स्ट्रुएशन साठी सुद्धा हे फायद्याचं आहे. पीसीओडी साठी अजून एक महत्त्वाचं आसन म्हणजे बद्धकोनासन किंवा बटरफ्लाय पोज. ह्याच्यासाठी सुरुवातीला दोन्ही पाय गुडघ्यात बेंड करून दोन्ही हातांनी पायाचे पंजे पकडायचे, श्वास सोडत खाली जायचं. ह्याचं थोडंसं रिपिटेशन घ्यायचं जेणेकरून आपलं हिप जॉईंट ओपन व्हायला मदत होते आणि मग सावकाश श्वास सोडत खाली जायचं. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, डोकं जमिनीने टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि तो स्ट्रेच अनुभवायचा आहे. श्वास घेत माघारी वर यायचंय. बद्धकोनासन जर आपण नियमित केलं तर नक्कीच इनर थाईजचे जे मसल्स आहेत किंवा ग्रॉइन एरियाचे जे मसल्स आहेत त्याचा टोन डेव्हलप व्हायला मदत होते. तिथे छानपैकी स्ट्रेचिंग आपल्याला मिळतं, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारायला मदत होतो. सो मेन्स्ट्रुअल डिस्कम्फर्ट कमी व्हायला निश्चितच फायद्याचा होतो. सो इन्फर्टिलिटीसाठी याचा खूप महत्त्वाचा फायदा आहे. त्याचबरोबर युरिनरी ब्लॅडर जे आहे आपलं, तिथं जे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला ते सॉल्व्ह व्हायला पण मदत होती. माइल्ड डिप्रेशन, अँझायटी याच्यामध्ये सुद्धा ह्या आसनाचा फायदा होतो. पीसीओडी मध्ये अजून एक महत्त्वाचं आसन म्हणजे मालासन, गार्लँड पोज. जसं की आपण हार घालतो फोटोला, त्या पद्धतीने आपल्या हातांनी आपल्याला पोटावर इथे दाब क्रिएट केला जातो. दोन्ही हाताची नमस्कार स्थिती स्क्वॅटिंग पोस्चर मध्ये यायचं आणि स्क्वॅटिंग पोस्चर मध्ये आपल्याला 2 व्हेरिएशन्स इथं करता येतात. एक म्हणजे आपण बाहेरून दोन्ही हातांनी विळखा घालायचा आपल्या थाईजला आणि हात
पोटाने जो काही कोपराचा प्रेशर येते ते आपल्याला इथे दाब घ्यायचा किंवा दोन्ही हात आतून ह्या पद्धतीने दाबून घ्यायचे आणि स्ट्रेच घ्यायचा आहे. मालासन या आसनाचा फायदा निश्चितपणे आपल्या पोटावरती होतो. पोट छानपैकी ताणलं जातं, थाईज ताणले जातात, पेल्विक एरियावरती स्ट्रेच इथे छान मिळाला जातो. त्यामुळे पोटावरचं फॅट्स कमी व्हायला निश्चितच फायदा होतो. डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती काम केलं जातं. सो मेटाबॉलिझम सुधारायला पण मदत होती. वजन इनडायरेक्टली कमी व्हायला मदत होती. स्ट्रेचिंग छान झाल्यामुळे फ्लेक्झिबिलिटी वाढायला मदत होती. ह्या आसनाचा निश्चितच स्ट्रेस आणि अँझायटी कमी करण्यासाठी फायदा होतो. हिप जॉईंट आपले छानपैकी ओपन अप होतात, त्याचाही फायदा आपल्याला इथे घेता येतो. अजून एक महत्त्वाचं आसन म्हणजे धनुरासन. पोटावर झोपून हे आसन आपल्याला करायचं. ह्याच्यामध्ये दोन्ही पाय आणि हात ताणून घ्यायचे. त्यामुळे पोटावर इथे छानपैकी प्रेशर आपल्याला किंवा स्ट्रेच इथं पोटावरचा ताण आपल्याला इथं घ्यायचा आहे ह्या आसनामध्ये. धनुरासन निश्चितच आपल्याला ज्यांच्यामध्ये पीसीओडी मध्ये वजन वाढलेलं असतं, वजन कमी करण्यासाठी अतिशय फायद्याचं होतं. पोटावर छानपैकी ताण निर्माण झाल्यामुळे आतल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती ह्याचं काम होतं. डायजेशन सुधारलं जातं, कॉन्स्टिपेशन बरं व्हायला मदत होतं. त्याचबरोबर पीसीओडी मध्ये हायपर इन्सुलिनिमिया आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे पॅनक्रियाजवरती स्टिम्युलेशन दिल्यामुळे ते पण बरं व्हायला इथं आपल्याला निश्चित फायदा होतो धनुरासन मध्ये. पीसीओडी मध्ये अजून एक विपरीत शयनस्थितीतलं आसन महत्त्वाचं म्हणजे शल्भासन. त्यातलं आपण आज व्हेरिएशन बघणार आहोत, अर्ध शल्भासन, लोकस्ट पोज. ह्याचा फायदा निश्चितपणे आपण पायावरती ताणून घेतो, त्यामुळे थाईजवरचं तिथलं फॅट्स कमी व्हायला मदत होती. खालच्या पोटावरती दाब निर्माण केला जातो, तिथला टोन डेव्हलप व्हायला मदत होते. आपल्या पोटाचे स्नायू आणि त्याचबरोबर डायफ्रॅम म्हणजे आपलं श्वासपटल त्याचंही स्ट्रेंथनिंग व्हायला इथे निश्चित मदत होते. त्यामुळे लिव्हर आणि आतल्या ऑर्गन्सवरती छान दाब निर्माण केला जातो, त्याचाही फायदा आपल्याला इथं पीसीओडी मध्ये होताना दिसतो. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.